देवघरात ठेवण्यासाठी शिवलिंग महादेवाची पिंड ही आपल्या अंगठ्या एवढी असावी, त्यापेक्षा मोठी नसावी. इंचामध्ये सांगायचं झालं तर 3 इंचापर्यंतची असावी. महादेवाची पिंड ही शक्यतो पितळेची असावी, पण तुम्हाला चांदीची वगैरे इतर धातूची घ्यायची असेल, तुमच्या देवघरात असेल तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. देवघरामध्ये शिवलिंग ठेवताना त्याची जी जलधारी असते, जिथून पाणी जातं, ही उत्तर दिशेला येईल या पद्धतीने शिवलिंग देवघरामध्ये ठेवायचं असतं. शिवलिंग देवघरामध्ये ठेवताना ते नागविरहित असावं. इथे फोटोमध्ये जसं तुम्हाला नागोबा शिवलिंगावरती दिसतायत, तर असं शिवलिंग देवघरामध्ये कधीही ठेवू नये, घराला दोष लागतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर महादेवासोबत नंदी महाराज सुद्धा देवघरामध्ये कधीही ठेवू नयेत. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाला कधीही हळद कुंकू अर्पण करायचं नाहीये. ज्याला विभूती म्हटलं जातं, पांढरं भस्म म्हटलं जातं, ते शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि पांढरीच वस्त्रमाळ अर्पण करायची.